प्रत्येक कॉर्पोरेशन मध्ये साधारण एक 3 BHK फ्लॅट बरोबर 2 कार पार्क, एक 2 BHK फ्लॅट बरोबर 1 कार पार्क, साधारण असा नियम असतो. प्रत्येक कॉर्पोरेशन टू कॉर्पोरेशन तो चेंज होतो, पण हा नियम असतो. मिनिमम कार पार्किंगचा सँक्शनिंगचा एरिया असतो तो साधारण 10.35 स्क्वेअर मीटर हा असतो. मात्र काय होतं, 2 प्रकारचे कार पार्किंग आहेत सँक्शनिंग मध्ये पण, एक स्मॉल कार पार्क आणि एक बिग कार पार्क. मग आता जेव्हा लोक फ्लॅट विकत घेतात तेव्हा त्यांना नसतं माहिती की सँक्शन करताना ह्या 2 पद्धतीचे कार पार्किंग सँक्शन होतात आणि त्यांना दिसत पण नाहीत. अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट जेव्हा घेतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही की ते कार पार्किंगचा साईज किती आहे. त्या केसमध्ये आता रेराने असं सांगितलं की अग्रीमेंट मध्ये तुम्ही एरियाज, डायमेन्शन्स आणि हे सगळं लिहून द्या. मात्र त्याच्या आधी ज्यांनी घरं घेतलेली आहेत आणि त्याच्या आधी ज्यांना कार पार्किंगचे प्रॉब्लेम झालेले तर त्या केसेस बऱ्याच रेरामध्ये फाईल झालेल्या आहेत. आता ह्या केसेस ना मला असं वाटतं की प्रॅक्टिकली सॉल्व्ह होण्याची गोष्ट आहे. दुसरीकडे कुठे जर का तुम्हाला पार्किंगचा जागा अवेलेबल असेल तुमच्या प्रोजेक्टमध्ये तर तुम्ही बिल्डरला ते सुचवू शकता. अनेक लोकांचा हा प्रॉब्लेम असेल तर बिल्डर त्यांना तिथे काहीतरी स्ट्रक्चर बांधून देऊन तिथे पार्किंगची सोय करून देऊ शकतात. लिगली त्या पद्धतीने बिल्डर त्यांना करून देऊ शकतात आणि लोक ते जेन्युअनली जर का तुमच्या प्रोजेक्टमध्ये जागा शिल्लक असेल, मोकळी जागा असेल तर तुम्ही हे बिल्डरला रिक्वेस्ट करू शकता आणि बिल्डर लोकांना म्हणजे हे करून देण्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की कायद्याप्रमाणे पण आता काही ऑप्शन राहिलेला आहे.